नवरात्रीतील 9 दिवसांच्या उत्साहानंतर सर्वांनाच वेध लागतो तो महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची। अष्टमी आणि नवमीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानी माता निद्रावस्थेत असते। देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते। देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल होत असतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येने असते। या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था, संघटना, व्यक्तींकडून भाविकांची सेवा प्रसाद दिले जाते। सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीनेही गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात। हिप्परगा तलावाजवळील राजू औषट्टी यांच्या जागेत भव्य शामियाना बांधून तपासणी करण्यात येत आहे। 2 दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम उपस्थित होते। यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश वेडप, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, आनंद चंदनशिवे, पार्वतय्या श्रीराम, राजेश एमुल, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन, सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास एमुल, सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली, सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला भाविकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार दिले। यासाठी मार्कंडेय रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, सेवक, सेवेकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत। यावेळी या भागातील सरपंच व माजी सरपंच तसेच राजू औषट्टी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। आणि त्यांचे जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतं, सोलापूर एक लेबर टाउन आहे, ते गोरगरीब जे बुधवारी सुट्टी आहे त्या दिवशी आम्ही जाऊन बघू म्हणून त्यांच्या मनात अजूनही एक भावना आहे। आता त्यांना तब्येत काही खराब झाला तरी ते आजच्या दिवस सुट्टी काढून जाऊ असं बोलू शकत नाही। ते रोजंदारीचे ते आजच्या दिवशीचे ते जे पगार जे आहेत ते पण ते सोडायला तयार नाही, त्याचा आर्थिक परिस्थिती त्या लोकांसाठी सुरू केलेल्या हे संस्था अजूनही त्यांच्यासाठी सेवा देत आहे। ते नक्की कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। आपण पूर्ण टीमनी जसा हे 60-70 वर्षापासून आपण हे सेवा देत आहेत तशाच भविष्यात पण करावे, जेणेकरून या सेक्टरला असणाऱ्या इतर संस्थांनाही आपण एक रोल मॉडेल म्हणून, एक इन्स्पिरेशन म्हणून आपण एक मॉडेल तयार करा, जेणेकरून जे आर्थिक भावना कमी होऊन सेवा भावना वाढणे आवश्यकता आहे। आणि आता हे 25वे वर्ष असा चंदनशिवेजींनी उल्लेख केला होता। हे जे जाणारे लोक आहेत ते बघितलं तर एवढं गरीब मधील गरीब असाच लोक तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते पायी जातात। आणि ते जाताना मार्गावर असणारे जेवढा गावकरी आहे त्यांच्या विश्वासावरच यांचा प्रवास आहे। ते जेवणाचे असो, पाणीचे असो किंवा अशा काही एमर्जन्सी सिच्युएशनला मेडिकल असिस्टन्सचे असो, त्या पूर्ण गोष्ट काही लोक येऊन ते आपल्या स्तरावर ते खेळे वाटप करतात, काही पाणी वाटप करतात। पण अशा एक प्रोफेशनल टीम घेऊन एक मिनी हॉस्पिटलच आपण सेटअप करून इथं हे सेवा देत आहेत, ते नक्की कौतुकास्पद गोष्ट आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांना मी अभिनंदन करतो। अशा सेवा आपण भविष्यात पण द्यावे अशा विनंती करतो।